या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लवकरात लवकर पाठवायचा आहे. तर स्वतः आम्हाला आयोजक इथे सूचना करत असताना मार्गदर्शन करत असताना कारण वाकळण असो वडवली असो असे काही मोठे संघ त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन. त्यामध्ये वडवली सी असो वडवली बी असो वाकळण असो म्हात्रेपाडा असो निळजे संघ असे काही मोठे संघ आहेत. त्या मोठ्या संघांमध्ये आपण बघतो की यांच्याकडे डिसिप्लिन चांगलं पाहायला मिळतं. सामना पण इथे सुरू करत आहोत त्यामुळे आयोजकांकडून अशी सूचना निश्चितच पाहायला मिळते की स्पर्धा कुठली असो लहान असो की मोठी असो तुमचं वेळेवर उपस्थित राहणं. कारण कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटची ही ओळख आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये या शिस्तीला मात्र मान आहे आणि त्यासाठीच आपण पाहतो की प्रत्येक स्पर्धा वेळेवर सुरू होते, वेळेवर संघ दाखल होतात आणि वेळेवर सामने सुरू करतात. ही आपली ओळख आहे. ती आपली ओळख कुठे आपल्याला खराब होऊ द्यायची नाही आहे किंवा आपली जी प्रथा आहे ती प्रथा आपल्याला कुठे मोडायची नाही आहे. त्यामुळे प्रयत्न करा की वेळेवर या प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि आयोजकांना अजिबात इथे संधी देऊ नका कुठल्या प्रकारची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्याची. स्वरा 11 म्हात्रेपाडा वर्सेस खार्डी यांच्यामध्ये सामना होईल मैदानावर. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जय हनुमान क्रिकेट संघ निळजे संघाने. लक्षात ठेवा या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला स्टॉपवॉच पाहायला मिळते आणि स्टॉपवॉच लागल्यामुळे काय होते की सामने वेळेवर सुरू होतात, वेळेवर संपन्न होत आहेत आणि स्पर्धा सुद्धा वेळेवर संपन्न करण्याची नामी संधी मात्र आयोजकांना मिळते. तर मंगेशच्या हातामध्ये चेंडू सोपवले. पहिला षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर. तर रणबीर 11 वाकळण संघाकडून आघाडीचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. केतन येतो आणि केतनच्या सोबत अविनाश येतोय फलंदाजीला. त्या सामना लगेच सुरू करायचा, जास्त वेळ घेऊ नका. चला खेळाडू पाठवायचा निळजे संघ. लवकरात लवकर या संघाचे आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवतो. तो संघ आज इथे उशिराने दाखल झालाय त्यामुळे इथे मात्र आमचे स्वतः आयोजक इथे हळहळ व्यक्त करतायत या संघाबद्दल. या संघाचं नाव खूप मोठं आहे. त्या संघाने मात्र वेळेवर उपस्थित राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर सामन्यात सुरू होतोय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्टॉप वॉच आम्ही सुरू करत आहोत आणि मंगेश घेऊन येतो पहिले षटक निळजे संघाकडून. त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगला फलंदाज केतन म्हात्रे. The player still confused about field position. All the best. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू राऊंड विकेट मंगेश. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ऑन साइडला टायमिंग शॉट पाहायला मिळतो. अप्रतिम फटका आणि काय सुरेख समय साधना पाहायला मिळते, टायमिंग पाहायला मिळते आणि चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली, चौकार. निळजे संघाचा 12 खेळ अजूनही कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला नाहीये. ही पेनल्टी इथे मित्र पुन्हा मात्र निळजे संघाला आता इम्प्लिमेंट केली जाईल की काय. दोन चेंडूच्या आतमध्ये कारण अजूनही ही बातमी त्याच्या आतमध्ये मंगेश पहिले षटक घेऊन आलाय. ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टाइम फटका, शॉर्ट स्क्वेअर मध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत या चेंडूवर कंप्लीट होती फक्त एकच धाव. धावसंख्या अंकित एकूण 5 धावा धाव फलकावर. 5 ऑन द बोर्ड. मंगेशने मात्र थोडंसं डॉमिनेट केलं या चेंडूवर लेग स्टिकवर अटॅक करत असताना. राऊंड विकेट मंगेश जो एक वेगवान गोलंदाज आहे या निळजे संघाचा आणि इथे मात्र पूर्णपणे निश्चित डॉमिनेट केलं पुढच्या चेंडूवर. स्ट्रायकिंगला आता मात्र येतो तो अविनाश. चेंडू खोदून काढलं. वॉट अ शॉट, का टायमिंग, का इम्प्रोव्हायझेशन आणि चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर दे दणादण दोन्ही बॅट्समन कडून चौकाराने सुरुवात.
9 धावा धावफलकावर अंकित झाल्या. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं चौकारानेच इथे उघडलं मैदानावर. 2 चौकार इनिंगमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही बॅट्समनकडून एक एक चौकार. आणि मंगेश येऊन विशालशी काही चर्चा करतोय. कशा प्रकारे त्यामध्ये गोलंदाजी होणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकात थांबवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे, तेवढंच गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अविनाश. इनसाइड आउट, अप्रतिम फटका, लाजवाब टायमिंग. काय फटका सजवलाय. ऑन द राईज, ऑन दी अप, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. एकमेव खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू शॉट घेऊन मैदानाच्या आतमध्ये निळीचे संघ उतरलाय. आणि काय फटका लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने स्क्रीनच्या समोर. ऑन साईडला अजूनही चांगला टायमिंग. काय फटका, काय सुंदर पद्धत आली ते पाहायला मिळत आहे. आणि चेंडू आता मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर जाईल, षटकार. वॉटर बॅटिंग फ्रॉम अविनाश. 2 ह्यूज हिट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 2 षटकार त्याने समोर एक्झिक्यूट केलेत, बरोबर स्क्रीनच्या थोड्याशा उजव्या बाजूला डाव्या बाजूला. ग्रेट शॉट, गेट टायमिंग. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. ऑन साईडला स्वीप केलं, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. केतनकडून तोची चूक. आणि अशा मुवमेंटला तुम्ही पाहतात एक धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावर अंकित झाले ते एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर निळच्या संघाच्या विरुद्ध रणवीर 11 वाकलन संघ खेळत असताना धावसंख्या अंकित केल्या त्या एकूण 22 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली, आक्रमक, विश्वसनीय सुरुवात मैदानावर करत असताना या पहिल्या षटकामध्ये केतन एकमेव चौकार अखेरच्या बॅटमधून बघितला आपण. पण त्यानंतर मात्र स्ट्राईक एंडला येत असताना अप्रतिम रौद्ररूप धारण केले मैदानावर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते अविनाशने 2 उत्तुंग षटकार त्याने आपल्या बॅटमधून दाखवले स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका म्हटल्यानंतर बरेच आमचे समालोचक मित्र बिपिन उल्लेख करतात की सचिन रमेश तेंडुलकरचा, त्याच्या खेळीचा. पण या फटक्याचा जन्म झाला कुठे? फटक्याचा जन्म झाला साहित्य सहवास या कॉलनीमध्ये. बँड्रा येथे खास करून लेखकांसाठी ती कॉलनी आहे, अजूनही ती कॉलनी आहे. आणि त्या कॉलनीमध्ये जन्म झाला साहित्य सहवासमध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा. आणि लहानपणीचं क्रिकेट जेव्हा त्या गल्ली बोळ्यामध्ये क्रिकेट खेळलं जायचं, प्रॉपर मैदानं पण तेव्हा अवेलेबल नव्हती. पण सचिन एवढा मोठे सुद्धा नव्हते की जाऊन तिथे मात्र मैदानावर क्रिकेट खेळू शकत होते. त्यामुळे 2 बिल्डिंगच्या मध्ये ते क्रिकेट खेळलं जायचं. आणि तिथे त्या नियम ते आपल्याला अजूनही कुठे कुठे पाहायला मिळतात गल्ली बोळ्यामध्ये की साईडच्या भिंतीला जर चेंडू लागला तर आऊट आहे. त्यामुळे सरळच खेळायला लागायचं, म्हणजे ग्राउंड स्ट्रोक खेळायला लागायचे. त्यामुळे तो फटका तिथे त्याचा जन्म झाला. 2 बिल्डिंगच्या मधून तो फटका मारायला लागायचा. त्यामुळे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सचिनच्या बॅटमधून जो जन्म झाला तो साहित्य सहवासमध्ये. त्यामुळे त्याचा जो पॅटर्न स्ट्रोक ठरलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅपमध्ये चांगलंच एक्झिक्युशन. आणि चेंडू जातो तो डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषा बाहेर. अजून एक दणदणीत फटका, चौकार. मैदानाच्या आतमध्ये आला आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या त्याचं स्वागत या स्पर्धेमध्ये केलं आहे. राहुल दादा पाटील चषक 2021 क्रिकेट स्पर्धेमध्ये. नितेश पाटील ओव्हर द विकेट, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून फुलटॉस चेंडू, तर लोअर फुलटॉस चेंडू, फसवा चेंडू, थोडासा चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट करण्याचा प्रयत्न, फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि अविनाश ते ओळखू शकला नाहीये. चौकारानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या कायम धावफलकावर 26 धावा. स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून रणवीर 11 आडवली संघाच्या माध्यमातून सूचना सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. बॉटम हा कंपल्सरी ब्लॅक असणं गरजेचं आहे. दुसरा कुठलाही कलर म्हणजे त्याचा सिमिलर कुठलाही कलर नको, कंपल्सरी ब्लॅक. अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला समोर जावं लागेल. ओ चांगला चेंडू, चांगला कमबॅक नितेश कडून. धावची जी संधी, पण फलंदाज वेगाने ही धाव कंप्लीट करतोय. बॅटची आतली कडे होती तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट झाली. अविनाश कडून एक धाव कंप्लीट झाली. ती स्ट्राईक एंडला येत असताना केतन म्हात्रेकडून धावसंख्येला आकार देत असताना धावफलकावर 27 धाव धावफलकावर. या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न केला तो नितेश पाटीलने.
27 धावा धावफलकावर विदाउट लॉस. चांगली सुरुवात पहिल्या विकेटसाठी. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 35 धावांचा आपण पार्टनरशिप बघितली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 38 धावा. गो द विकेट. हो, बॉटमहँडचा खूप चांगला वापर, प्लेस केलाय, सन्मान दिलाय. 35 धावांचा विक्रम कालच्या दिवसापर्यंत होता. तेच मला बिपिन सांगतात की 35 धावांचा विक्रम कालच्या दिवसापर्यंत होता, पण मगाच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं सापाडे संघाने तो विक्रम मोडीत काढला, नवीन विक्रम प्रस्तावित केला. 38 धावा कुठल्या आहेत पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये. थँक्यू बिपिन. तो स्वतः अपग्रेड होतोय, मला सुद्धा अपग्रेड करतोय. थँक्यू. ओव्हर द विकेट नितेश. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक कोण नक्की येणार. विशालने चेंडूच्या खाली येत असताना बघितलं की समोरने खेळाडू येत होता, पण थांबला. तिथे अजय पाटील होते. अशा मोमेंटला स्वतः जबाबदारी स्वीकारली आणि एक मोठी सफलता आपल्या नावावर करत असताना इथे विकेट मिळवून दिली आपल्या संघाला या षटकामध्ये नितेश पाटीलने. तर याच दरम्यान नेजेगावचे सन्माननीय दत्ताशेठ पाटील यांचं आगमन होत आहे. विनंती करेन दादांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं राहुल पाटील चषक 2021 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहे. मगाशी जो उल्लेख झाला इथे मात्र एक गडी गमावतोय म्हणजे वाकळण संघ. धावसंख्या आपण मगत धावफलक अंकित झाली एकूण 27 धावा की अपग्रेडेड. आजच्या दिवसामध्ये अपग्रेडेड राहणं गरजेचं आहे. बिपिन अपग्रेडेड दादा दुसऱ्याने सुद्धा अपग्रेड करतात. त्याचबरोबर भूपेश सुद्धा अपग्रेडेड आहे आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगली सुद्धा मला माहिती देतोय तो भूपेश. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. 2 खंडूच्या कॅमधून चेंडू जातोय मागे थोडासा. अजय पाटील चेंडू कव्हर करतोय स्वतः कॅप्टन. अपग्रेडेड राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांकडे अंकित झाले ते 28 धावा 14.00च्या गतीने. अपग्रेडेड राहण्यासाठी तुम्हाला निश्चित स्वतःमध्ये बदल करावा लागतो आणि तो भूपेशने केलाय. आज डॅशिंग पर्सनॅलिटी भूपेश पाहायला मिळते. खूप दिवसानंतर त्याची भेट झाली आहे GTC लाईव्हच्या माध्यमातून. टेक्निकल टीममध्ये निश्चित खूप मोठी जबाबदारी असते. भूपेश असो, तेजस असो, समाधान असो, असे भरपूर काही नावं आहेत त्यांच्या माध्यमातून. खूप चांगलं वर्क सुरू आहे टेक्निकल टीमच्या माध्यमातून. GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते या स्पर्धेचं. तुमच्या स्मार्टफोनवर, तुमच्या स्मार्ट टी व्हीवर, तुमच्या लॅपटॉपवर, कम्प्युटर स्क्रीनवर आणि स्मार्ट टी व्हीवर सुद्धा. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. वाकळण संघ तुम्ही पाहता देण्यावर फलंदाजी करत असताना रणवीर 11 वाकळण नानवाने हा संघ इथे खेळतोय आणि अंकित झाले ते एकूण 28 धावा आणि गडी बाद झालाय तो केतन म्हात्रे. न्यू बॅट्समन जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आघाडीचा फलंदाज अविनाश आणि आफ्टर लॉंग टाइम चेतनला तुम्ही बघत आहात इन ॲक्शनमध्ये. कारण आज रविवार आहे, सार्वजनिक सुट्टीचा दिवस आणि त्यामुळे संघाला इथे वेळ देण्यासाठी त्याला मात्र निश्चित गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे निळीचे संघाकडून. 8 चेंडूत आतापर्यंत 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन फलंदाज अविनाशकडून. चेतन चेंडूत लोअर फुल टॉस होता. हलकासा चेंडू हवेमध्ये स्विंग केला होता आणि विशाल सोबत चेंडू कव्हर केला. तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. अंकित होते एकूण 29 धावा. नोकरी धंदा सांभाळून सुद्धा क्रिकेट खेळलं जातं चेतनकडनं. मला हे नेहमीच पाहायला मिळतं. जॉब करून सुद्धा तो आपल्या संघाला वेळ देतो. आज सार्वजनिक सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस, त्यामुळे या संघात तुम्हाला पाहायला मिळते इकॉनॉमिकल गोलंदाज अशी मात्र ख्याती आहे. KDMC मैदानावरची मात्र ती गोलंदाजी मध्ये अजूनही डोळ्यासमोर आहे. ज्यामध्ये वडिलांच्या समोर त्याने मात्र स्वतःसाठी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला होता. त्या डोळ्यात त्याच्यात पाणी होतं. अँड वॉट अ क्रिकेटर चेतन. चला लक्षात ठेवा तुमच्यासाठी 25 मिनिटं आहेत. 9 मिनिटांनी आतापर्यंत 54 सेकंद झाली आहेत. चेतन रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. गुड बॉलिंग. अजून एक इकॉनॉमिकल चेंडू. ब्युटिफुल बॉलिंग. चेंडू फेकण्याची वेगळीच क्षमता या खेळाडूकडे आहे. ॲक्शन त्याच्याकडे. रिलीज पॉईंट खूप सुंदर आणि मनमोहक आहे आणि त्यामुळे निश्चित नेहमीच आपल्या लाडक्या रसिकांना किंवा कॉमेंटर म्हणा सर्व समालोचकांना सुद्धा इम्प्रेस करत आपल्या गोलंदाजीतून असा गोलंदाज चेतन. ओव्हर द विकेट. लेंथ गोलंदाजी. आता मात्र थोडासा खराब चेंडू. आपटलेला चेंडू. त्याला मात्र चांगलं उत्तर दिलं रिव्हर्सच्या माध्यमातून. चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
जणू काही आधीच तयार होता. प्री मॅन्डेट शॉट तुम्हाला पाहायला मिळाला आणि तो मात्र फटका खूप चांगला सजवला तो फलंदाज अविनाशने आणि धावसंख्येला चांगला आकार दिलाय. जीत आहे सॉरी स्ट्रायकिंग एंडला. जीतच्या बॅटमधून हा फटका पहिलाच चौकार जीतच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्येत चांगला आकार घेत असताना अंकित झाली ती रणवीर 11 या संघाची वाकण संघाची 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये 2 षटकावर आपण 28 धावा बघितल्यात. या षटकात थोडाफार कंट्रोल पाहायला मिळतो धावफलकावर कारण मागच्या 3 चेंडूत आल्या त्या 5 धावा चेतनच्या गोलंदाजीमध्ये. इनसाइड आउट हवेमध्ये थोडं हलकासा चेंडू मग तुम्ही पाहतात थोडंसं लॉफ्ट करतायत. चांगला क्षेत्ररक्षण डीप पॉइंट मधून तोपर्यंत मिळते या चेंडू फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती 34 धावा धावफलकावर. राहुलदादा पाटील चषक 2021 क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि 4 दिवसात तुम्हाला पाहायला मिळतात. एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये परफॉर्म करतायत खेळतायत. थोडासा ओव्हरपिच ऑन साईडला प्लेस केलाय. मिडल ऑन चेंडू थोडासा मागे जातोय. विशालकडे चेंडू जातोय तोपर्यंत मिळते एक चेंडू एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण विशालकडून आणि एकचदार समाधान मानावं लागतंय ती फलंदाज अविनाशला. धावसंख्येला म्हणेल की पूर्णपणे कंट्रोल केलाय कारण 2 षटकावर 28 धावा होत्या आणि या षटकात आतापर्यंत आपण एक चौकार फक्त पाहिला आणि 3 सिंगल आहेत. 7 धावा खर्च केलेत. गुड बॉलिंग परफॉर्मन्स चांगली गोलंदाजी या षटकामध्ये चेतनकडून. अजून एक चांगला चेंडू. काय जबरदस्त स्विंग आहे. लोअर फुल टॉस थोडंसं कमी गतीने स्लोअर वन चेंडू चेंज ऑफ द पेस आणि 3 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय आणि 3 षटकावर धावसंख्या अंकी झाली धावफलकावरती एकूण 36 धावा धावफलकावर आणि यासाठी 13 मिनिटं आणि 54 सेकंद घेतली आहेत ती मैदानावर जैन क्रिकेट संघ निळजे संघाने. क्या बात आहे. थँक्यू सो मच विजय आणि पूर्ण टीम. डीजे हंसच्या माध्यमातून अप्रतिम संगीत ज्यांच्या नावाचं गुणगण गाणारी ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ज्यांचं नाव या क्रिकेट स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते राहुलदादा पाटील चषक आणि त्यांच्याच नावाचा उल्लेख असलेलं गाणं तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळालं. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं. सन्मान्य राहुलदादा पाटील माजी उपसरपंच आडिवली गाव आणि त्यांच्याच माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा अप्रतिम नेत्रदीपक आयोजन तुम्हाला स्पर्धेचं पाहायला मिळण्याची त्रिमात्र शंका नाही. नितेश पाटील पुन्हा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू लेंथ गोलंदाजी पाहायला मिळते आणि रोशन संते काल एका आमच्या मान्यवरांचा सन्मानित करत असताना त्यांनी मात्र माईकमध्ये उल्लेख केला की ही स्पर्धा तुम्हाला अशीच पाहायला मिळेल पण पुढच्या वर्षी आम्ही अपेक्षा करतोय की नगरसेवक चषक होऊ दे. त्यामुळे निश्चित त्यांनी मात्र हे भाकीत व्यक्त केलं आहे आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की डेफिनेटली पुढच्या स्पर्धेमध्ये आपल्याला हे नाव थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. राहुलदादा पाटील चषक नाही तर नगरसेवक राहुलदादा पाटील चषक हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळायच्या त्रिमात्र शंका नाही. तेच आम्ही भाकीत व्यक्त केलं आहे आणि ती कामगिरी ते मात्र काम सातत्याने राहुलदादांच्या माध्यमातून सुरू आहे. मागाशी ज्याप्रमाणे गाण्यामध्ये उल्लेख झाला की कुठलाही असा मात्र व्यक्ती नाही की त्यांच्याकडून तो नाराज होऊन गेला नाहीये. प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे जो आला आहे कुठल्या तरी अपेक्षेने निश्चित मात्र तो रिकाम्यातन कधीच माघारी गेलेला नाहीये. डेफिनेटली कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एक आमूलाग्र कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. गरजूंना मात्र मदत झालेली आहे.
आणि तीच मात्र कामगिरी सातत्याने मात्र पार पाडली त्यांनी आपल्या गावासाठी सुद्धा. ओव्हर द विकेट नितेश. ओव्हर पिच डिलिव्हरी, वॉट अ शॉट. काय फटका सजवलाय, फटका बनवला तिथे जीत भोईरने. सीमारेषे बाहेर दणका षटकार. वॉट अ शॉट. सर चेंडूची मागणी पंच करताय, चेंडू द्यायचा आहे जुना मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. तर याच दरम्यान आपण पाहतोय आई एकविरा महिला मंडल यांचं आगमन झालंय आणि त्यांचं देखील राहुलदादा पाटील चषक 2021 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. मी स्वागत करेल आई एकविरा महिला मंडल. सर्व महिला मंडल ग्रुपचं आपण राहुलदादा पाटील चषक या 2021 मध्ये आपण स्वागत करूया. नाव बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच. अजून एक जबरदस्त आक्रमण आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. अजून एक जबरदस्त धमाका षटकार. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. आज राहुलदादा पाटील ज्याप्रमाणे त्यांची कामगिरी त्यांचं कार्य बोलतंय आणि खूप मोठं जाणकार समर्थन त्याला पाहायला मिळते. हो, चांगला चेंडू पायाच्या मागून यष्ट वाकवले आहेत आणि 2 षटकाराचं उत्तर नितेश ताबडतोब दिलंय. क्विक रिप्लाय, जास्त वेळ लावला नाहीये आणि मोठी सफलता मिळेल त्याच्यात त्याला निश्चितच म्हणेन की फलंदाज बाद होतोय तो जीत भोईर. संख्या काय कंट्रोल केली आहे बिपिन. पहिल्या षटकात तब्बल 22 धावा होत्या, नंतरच्या सेकंड ओव्हरमध्ये फक्त 6 धावा. चेतनने फक्त 8 धावा खर्च केला. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की धावसंख्येला किती कंट्रोल केलंय. जबरदस्त कंट्रोल. रणवीर इलेव्हन वाकड नावाने हा संघ जो खेळतोय तो संघ असा संघ आहे ज्याने मात्र धावांचा निश्चितच लेख वाढवलाय, कधीच कमी होऊ दिला नाहीये. पण त्या संघाला जेरीस आणलंय, त्या संघाच्या फलंदाजाला जेरीस आणलंय, विळखा घातला त्यांच्या पायाला आणि अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी करत असताना धावसंख्येला असा अंकुश लावलाय. धावसंख्या आता पाहायला मिळते धावफलकात एकूण 38 धावा, जी एका षटकाखेर 22 होती. 48 धावा एका षटकाखेर 22 होती, नंतर 6 धावा 8 धावा आणि आता मात्र 48 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग अँड गुड कमबॅक फ्रॉम टीम निळजे. नितेशने सुद्धा कंट्रोल लावलाय. मोठ्या 2 सफलतेने अर्जित करून दिल्या आपल्या संघाला. 2 मोठे फलंदाज त्याने बाद केलेत, केतन आणि त्याचबरोबर आता मात्र जीतला. चेंडू थोडासा लेग स्टिक वर होता, ऑनसाइडला फक्त दिशा दिली, चेंडू मात्र जातोय खूप वेगाने. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जाईल. पंचांचा इशारा चौकार. वाकळण धावसंख्या 52 धावा धावफलकावर. किरणने चौकारने अकाउंट ओपन केले, खातं उघडलंय. स्ट्राईक एंडला किरण मात्रे. 2 गडी बाद झालेत केतन आणि जीत मैदानावर, पण चांगली बॅटिंग करत असताना नितेश पाटील ओव्हर द विकेट उजव्या हाताने. थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता. गुड बॉलिंग. काय कमबॅक केलंय. जबरदस्त अटॅक आणि धावसंख्या आता मात्र अंकित झाली ती धावफलकात एकूण 52 धावा, 13ची सरासरी पाहायला मिळते प्रति षटकामागे. आणि इथे मात्र 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये रणवीर इलेव्हन आडवली वाकळण संघाने अंकित केले ते एकूण धावफलकावर 52 धावा. अजूनही मैदानावर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या बघायच्या 6 चेंडूमध्ये रणवीर इलेव्हन वाकळण संघ किती धावसंख्येची मजल इथे मारतोय आणि खूप मोठी जबाबदारी तुम्हाला या स्पर्धेची पाहायला मिळते. सन्माननीय राहुलदादा पाटील यांच्याच खांद्यावर कांटे स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांच्याच नावाने तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. राहुलदादा पाटील चषक 2021.
4 दिवसांचा कालावधी असलेली क्रिकेट स्पर्धा आणि 4 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर 20 मिनिटांचा वेळ तुम्ही बरोबर घेतला 4 षटकांसाठी, त्यामुळे फास्ट खेळा. हा स्टॉपवॉच आम्हाला इथे सांगतोय. 2 सायकल तुम्हाला पाहायला मिळते, स्पोर्ट्स सायकल, एक बाईक. हे सुद्धा स्वरूप आहे स्पर्धेमध्ये पारितोषिकांचं. चला, स्वरा 11 म्हात्रेपाडा आणि खार्डी दोन्ही कॅप्टन रिपोर्ट करायचंय. किरण भाने यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे म्हणजे स्वरा 11 म्हात्रेपाडा. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. निर्णायक षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्कवर केतन. फुलटॉस चेंडू, योग्य उत्तर, फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. इथे मात्र धमाका होतोय, षटकार. एकतीस धावा धावफलकावर अंकित झाल्यात वैयक्तिक, ते म्हणजेच फलंदाज अविनाशच्या. 11 चेंडू आणि 31 धावा. तर संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. अंकित झाले ते एकूण 58 धावा धावफलकावर. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, केतन पाटील. लेन गोलंदाजी, चेंडू हवेमध्ये झेल उडालाय आणि शॉर्ट फाईन लेगला अजिबात चूक होत नाहीये आणि आघाडीचा फलंदाज बाद करण्यात यश मिळते. षटकारचं उत्तर देत असताना पुढच्या चेंडूवर क्विक रिप्लाय दिला तो केतनने आणि फलंदाज बाद होतोय तो अविनाश. पारितोषिकांची संख्या तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 1,01,001. उपविजेते संघासाठी पारितोषिक रोख रुपये 51,000 आणि 1. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकासाठी पारितोषिक समान आहे, रोख रुपये 25,001. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आणि मालिकावीरसाठी तुम्हाला एक चांगली तुम्हाला हिरो कंपनीची बाईक पाहायला मिळते. हिरो स्प्लेंडर, मजबूत, ॲव्हरेज, मायलेज खूप चांगलं या गाडीचं. आणि ती गाडी बघायचं, या गाडीवर स्वार होऊन कुठला खेळाडू जाणार आज घरी मालिकावीरचा अवॉर्ड घेत असताना. सामना लगेच सुरू होतो मैदानाच्या आतमध्ये. मी पाहतात मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रदीप. ही इज अ पिन चिटर. धावसंख्या 58 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला, सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. केतन पाटील आता मात्र राऊंड विकेट येतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रदीपसाठी. 58 धावा अंकित झाले धावफलकावर निर्णायक षटकामध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये. राऊंड विकेट. लेन गोलंदाजी, बॅकफुटला गेला, स्लाइस केलाय डीप पॉइंट रिझन मध्ये. चेंडू खूप चांगला अपिश फटका पाहायला मिळतोय. अपिस्ट अँड पनिश्ड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार आला आणि चौकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली ती 62 धावा धावफलकावर. 62 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर. फील्डमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात. चला, म्हात्रेपाडा संघाचे संघनायक आणि खार्डी संघाचे संघनायक लवकरात लवकर रिपोर्ट करा. मागचा सामना सुरू होण्यासाठी थोडासा वेळ लागलाय, त्यामुळे विनंती करतो की प्रत्येक संघाने वेळेवर इथे उपस्थित राहायचंय. लेन गोलंदाजी, ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, क्षेत्राच्या काय डीप मध्ये. चेंडू जातो लॉंग लेग मध्ये. तोपर्यंत प्रदीपकडे संधी आहे 2 धावा इथे कंप्लीट करण्याची. फेक चांगली झाली आहे पण 2 धावा इथे सहज पूर्ण करतोय तो प्रदीप. आणि 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर अंकित झाले एकूण 64, 64 धावा. द्रोण व्ह्यू तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळतोय. द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप चांगले क्षणचित्र इथे टिपली गेले. थोड्या वेळ त्यांनी व्यासपीठ कव्हर केला होता, आता मात्र मैदान ते कव्हर करतायत आमचे ऑपरेटर. चला, फास्ट खेळायचे, जास्त वेळ घेऊ नका.
टीम निळजे. 2 चेंडू शिल्लक इनिंग मधले. राऊंड विकेट केतन. फुल टॉस आहे, स्लॉक स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मध्ये आणि आउट. फलंदाज बाद. उमेश येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रदीपचा विकेट मिळवली ती गोलंदाज केतन पाटीलने आणि न्यू बॅट्समन त्याच्या आतमध्ये उमेश. निर्णायक चेंडू या षटकातला, या इनिंग मधला, या सत्रातला. धावसंख्या आपण बघत आहोत 64. 64 धावा धावफलकावर. एकूण गडी बाजारे ते 4. चला सामना लगेच सुरू करायचा. निळजे संघ वेळ घेऊ नका. ओव्हर द विकेट केतन उजव्या हाताने ओव्हर द विकेट. औषध थोडासा बाहेरचा चेंडू उंच तर गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूप मागे उभे आहेत आणि जो तिचे चेंडू कव्हर करतील. चांगला झेल टिपलाय. डीप मध्ये येत असताना मिड विकेट वरून चांगला झेल टिपत असताना अजून एक धक्का दिलाय. 64 धावसंख्येवर थांबवलंय ते रणवीर 11 वाकळण संघाला आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय तो किरण म्हात्रे. जवळ आपण यायचंय. मनोहर एकनाथ भाने आपणास विनंती, आपण व्यासपीठाजवळ या. या आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत. म्हात्रेपाडा संघ आपण आला असेल तर रिपोर्ट करा लवकरात लवकर. आणि त्याचबरोबर खार्डी संघ. कृष्ण म्हात्रे सज्ज आहेत, कॅप्टन ऑफ द स्वरा 11 म्हात्रेपाडा. किरण भाने यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. तर 65 धावसंख्येचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच जैनवन क्रिकेट संघ निळजे संघाला. पण 3 धावा मी ऑलरेडी ते ॲड करत आहोत. ज्या 3 धावांची पॅनल्टी आम्ही वाकण संघाला इम्प्लिमेंट केली होती त्या 3 धावा मी ऑलरेडी त्यांच्या अकाउंटमध्ये ॲड करत आहोत आणि तिथून मात्र धावफलक पुढे सुरू होईल. याची मात्र आपण नोंद घ्या. सामना पण सुरू करत आहोत. इथे मात्र धावसंख्येचा पाठलाग केला जाईल 65 धावसंख्येचा. आणि बघायचा 65 धावसंख्येचा पाठलाग इथे कशाप्रकारे केला जाईल या रणवीर 11 वाकण या संघासमोर फलंदाजी करत असताना टीम जैनवन निळजे या संघाकडून. थोडंसं धावतं वर्णन तुम्हाला या सत्रामध्ये ऐकायला मिळेल आणि जेव्हा पुढचं सत्र सुरू होईल आपण ऐकूया या सत्रामध्ये पुन्हा एकदा योगेश मडवी यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद सर. तर व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत. 2 कॅप्टन स्वरा 11 म्हात्रेपाडा टीमचे कॅप्टन कृष्णा म्हात्रे, त्याचबरोबर गावदेवी खाडी टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा आणि लगेच त्या ठिकाणी टॉस होईल. इथच्या दिवसातील शेवटचा मॅच अर्थात 4था मॅच मैदानामध्ये असेल. स्वरा 11 म्हात्रेपाडा वर्सेस गावदेवी खाडी या 2 टीम मध्ये. तर चला
खाडी टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हायचं वेळेवरती, कारण आम्ही मगाशी सांगितलं की आज आमच्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे वेळेत महत्व द्या. तर आज आम्हाला सेमीफायनलचा सामना आणि त्याचबरोबर फायनलचा सामना, हा 2 सामने आम्हाला जास्त खेळवायचे, त्यामुळे वेळ आज आमच्याकडे थोडंसं कमी आहे. तर आपण वेळ घेऊ नका, प्रत्येक टीम वेळेवरती पोहोचा. कारण मगाशी सरांनी देखील सांगितलं की बऱ्याच सारे संघ आहेत जे त्यांच्याकडनं अपेक्षा असते की आपला जो स्टँडर्ड आहे प्रत्येकाला जपायचा आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याकडनं ती अपेक्षा असते. तर थैंक यू, तो बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. मुकाबला बेहतरीन होगा, 2 बड़े टीमों के बीच, यानी कि एक तरफ है जय हनुमान नीलजे और उनके सामने रणवीर 11 वाकलन, जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 64 रन जोड़े और 65 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर रखा है नीलजे टीम के सामने. तो नीलजे टीम की सलामी जोड़ी मैदान पर पहुंचती हुई नीतीश पाटिल और विशाल पवार, ये 2 बल्लेबाज पहुंचते हुए सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर. तो गेंदबाज वाकलन टीम के सलामी गेंदबाज, तो बिल्कुल टॉस होगा हमारे अनिल जी भाने साहब, जिनकी अनिल जी बालकृष्ण भाने, जिनकी शुभ हाथों से टॉस होगा. हमारे कमेंट्री बॉक्स में दोनों कप्तान पहुंच चुके और टॉस होगा अगले मुकाबले का. इस मैदान के ऊपर अगला मुकाबला बिग फाइट होगा. मैंने पहले भी कहा था कि आज मुकाबले बेहतरीन देखने को मिलेंगे. दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज अच्छा क्रिकेट दर्शकों को जरूर देखने को मिलेगा. और मुकाबला शुरू होता हुआ 65 रनों का लक्ष्य. गेंदबाज तैयार, पहली गेंद पॉइंट के रीजन में मौका था बल्लेबाज को आउट करने का, मगर काफी तेजी के साथ गेंद थी और इसे नहीं लपेट पाए. 1 रन के साथ खाता खोला बल्लेबाज नीतीश पाटिल ने. और 3 रन की पेनल्टी बिल्कुल जैसे ही ओवर खत्म होगा हम यहाँ ऐड करेंगे. बिल्कुल ओवर खत्म होने के बाद तो टीम की टोटल बनी 1 रन. खाता खोलते हुए मैदान के ऊपर जय हनुमान नीलजे टीम का सम्मानीय अनिल जी भाने साहब, जिनकी शुभ हाथों से टॉस हो रहा है हमारे मंच के ऊपर. जो मुकाबला होगा बेहतरीन दोनों के बीच, यानी कि 2 टीमें होगी. स्वरा 11 मात्रेपाड़ा वर्सेस मुकाबला होगा गांव देवी खाड़े के बीच मुकाबला होगा. तो अनिल जी भाने साहब यहाँ पर मौजूद है, उनके शुभ हाथों से टॉस हो रहा हमारे कमेंट्री बॉक्स में. जो मुकाबला बेहतरीन होगा. गेंदबाज मोतीराम भोईर, ये बेहतरीन गेंद थी. बिल्कुल यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद को रोका और जब तक फेंके तब तक बल्लेबाज के पास मौका था 1 रन लेने का. टीम की टोटल बनती हुई 2 रन. 65 रनों का टारगेट मैदान के ऊपर. वाकलन टीम थोड़ी सी देर से पहुंची मैदान के ऊपर, उसका नतीजा इन्हें टीम को 3 रन की पेनल्टी लगी मैदान के ऊपर. और ओवर खत्म होने के बाद वो 3 रन हम ऐड करेंगे. अब तक टीम की टोटल की हम बात करेंगे तो टीम की टोटल है 2 रन बगैर विकेट के नुकसान पर. जीटीसी बिल्कुल यहाँ पर ग्लोबल टेनिस cricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता को लाइव टेलीकास्ट किया जा रहा है. और सिंगल से दोनों बल्लेबाजों ने खाता खोला. सिंगल डबल के साथ यहाँ पर मुकाबला आगे बढ़ता हुआ. टीम की टोटल बनी है 3 रन. काफी खूबसूरत प्रतियोगिता दोस्तों, हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से इस प्रतियोगिता का आयोजन. और बिल्कुल आप देख सकते हैं एक बेहतरीन प्रतियोगिता. राहुल शेठ पाटिल ट्रॉफी 2021 का यह सुहाना सफर मैदान के ऊपर चलता हुआ. और इस बार तीसरा मुकाबला मैदान के ऊपर चलता हुआ 2 बड़ी टीमों के बीच में. बेहतरीन गेंद थी. बिल्कुल यहाँ पर पैडल स्वीप करने की कोशिश. शॉर्ट लेग में गेंद को रोका गया जब तक बल्लेबाज के पास मौका था. सिंगल के साथ बल्लेबाज आगे बढ़ रहे और 4 गेंद में केवल 4 रन. तो सन्माननीय ब्रिजेश पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. राहुल शेठ पाटील 2021 मध्ये मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करेल. तो टीम की टोटल की हम बात करेंगे तो टोटल बनी है 4 रन. पहला ओवर प्रगति पर है और क्या कमाल की गेंदबाजी. और इसीलिए जाने जाते हैं यहाँ पर मोतीराम भोईर, जो हमेशा पावर प्ले के ओवर फेंकते और बिल्कुल जिस तरह से गेंदबाजी हो रही मैदान के ऊपर काफी अनुभव है. मगर इस बार गैप में खेला, गैप शॉट सिलेक्शन, गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर. ये पहला खूबसूरत चौका था.
बिल्कुल पहला ओवर का खेल समाप्त हुआ। टीम की टोटल बनी है 8 रन और 3 रन की पेनल्टी अब हम ऐड करेंगे। कुल मिलाकर टोटल बनी है 11 रन। तो जीतने के लिए अब 54 रन की आवश्यकता होगी। 24 गेंदें और 54 रन। पहला मुकाबला क्या खूबसूरत रहा था। बिल्कुल 75 रन चेस किए थे इस मैदान के ऊपर कुशल स्पोर्ट्स सापड़े टीम ने। और इस मैदान के ऊपर इस मुकाबले में हम बात करेंगे तो अब 65 रनों का टारगेट है। कहा जाता है ना कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला यदि जीतना है तो आपको दिल से लड़ना होगा, क्योंकि दोनों टीमें तगड़ी है, ताकतवर है। डोंबिवली विभाग की, कल्याण डोंबिवली की सबसे ताकतवर टीम है, मैदान के ऊपर है। एक तरफ हम बात करेंगे रणवीर 11 वाकलैंड टीम, जिनके नाम पर कई रिकॉर्ड है। और बल्लेबाज गेंदबाजी के लिए अब केतन मात्रे, जिनके नाम पर कई बाइक है, 3 4 व्हीलर और कुल मिलाकर 15 बाइक। क्या कमाल की, इस साल भी 2 बाइक मिले हैं इस खिलाड़ी को। और बिल्कुल 15 बाइक और 3 4 व्हीलर गेंदबाज केतन मात्रे के नाम। बेहतरीन गेंद थी, बिल्कुल यहाँ पर गेंद को खेला मिड विकेट की तरफ। खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर आए, गेंद को उठाए फेंके, बल्लेबाज के पास मौका था यहाँ पर रन लेने का। 2 और 2 रन के साथ टीम की टोटल बनती हुई 13 रन बगैर विकेट के नुकसान पर। 13 रन बने हैं टीम की टोटल। और टीम की टोटल की हम बात करेंगे 13 रन। तो जीतने के लिए 52 रन की आवश्यकता है। हर एक गेंद महत्वपूर्ण है दोनों टीम के लिए, क्योंकि दोनों टीमें तगड़ी है, ताकतवर है। मैंने पहले ही कहा, क्योंकि एक दूसरे के सामने कई मर्तबा ये दोनों टीमें खेल चुके हैं। बिल्कुल एक तरफ नीलसे टीम के खिलाड़ी, यहाँ पर नीतीश पाटिल की बात करेंगे, वो भी काफी ताकतवर खिलाड़ी है। बेहतरीन गेंद गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस होती हुई और बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर की दस्तानों में। कहते हैं ना कि चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, और वो गेंद फेंकी है केतन मात्रे ने। बेहतरीन गेंदबाजी केतन मात्रे द्वारा। और अब तक टीम की टोटल की हम बात करेंगे तो कुल स्कोर बन चुका है 13 रन बगैर विकेट के नुकसान पर। और इस बार गेंद को हवा में खेला है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, चिड़िया छिप गई खेत में। पहला विकेट का पतंग विशाल पवार बैक टू द डगआउट। और इसी दरमियान यहां पर आगमन होता हुआ हेमंत जी फुलोरे द्वारली, जिनका आगमन होता हुआ उनका भी हम हमारे मंच के ऊपर स्वागत करेंगे। आइए साहब, आपका भी तहे दिल से हम स्वागत करते हैं हमारे मंच के ऊपर। बहुत सारे अतिथिगण हमारे मंच के ऊपर है। ये प्यार है हमारे आयोजकर्ताओं का, ये प्यार है हमारे राहुल दादा पाटिल का, जिनके लिए यहाँ पर मान्यवर कई संख्या में आते हुए। हेलो, तो टीम को लगता हुआ पहला झटका। टीम की हम बात करेंगे तो टोटल बनी इस समय, टोटल बनी है 13 रन। जीत के लिए अभी भी 52 रन की आवश्यकता मैदान के ऊपर। तो टीम की टोटल है, और इस बार बेहतरीन स्ट्रोक, कोई खिलाड़ी नहीं है। और जब तक गेंद पड़ने के बाद बाउंस होती हुई सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर होती हुई ये खूबसूरत चौका।
बीर चोड़ी मैदान से बाहर हो भी विशाल पवार आउट होने के बाद नीतीश पाटिल भी यहां पर लौट चुका है। टीम की टोटल की बात करेंगे तो 17 और 17 के ऊपर खतरा हो चुका है। बिल्कुल 2 खतरे हो चुके हैं। हम हमेशा कहते हैं कि 17 और खतरा, बिल्कुल ये 17 का खतरा बन चुका है न्यूजीलैंड टीम के लिए। उनके सामने लक्ष्य है 65 रनों का। केतन मात्रे की कमाल की गेंदबाजी है, इसलिए इस खिलाड़ी को एक बड़े खिलाड़ी माना जाता है और बिल्कुल हमेशा इस खिलाड़ी की तरफ से हमेशा गेंदबाजी हो या फिर उनकी बल्लेबाजी हो, हमेशा प्रस्तावित बिल्कुल यहाँ पर प्रभावित करते हैं सभी को। ये गेंद देखिए कितनी बढ़िया गेंद पड़ने के बाद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी और डॉट बॉल की समाप्ति। टीम की टोटल है 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 17 रन 2 विकेट के नुकसान पर। ग्रीन फॉरेस्ट द धाबा इनकी तरफ से मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए फैमिली डिनर है और बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट के लिए कूपन है। बेस्ट बॉलर के लिए टूर्नामेंट के लिए भी कूपन है। बिल्कुल ये मौका है भले चेतन जी भाने जिनके तरफ से ये इनाम है। बिल्कुल इन खिलाड़ियों के लिए ढेर सारे इनाम आप देख सकते हमारे मंच के सामने। बिल्कुल चमचमाती हुई ट्रॉफियां, जो खूबसूरत ट्रॉफियां हीरोन से भी कई ज्यादा खूबसूरत है। और जो बाइक आप देख रहे हैं महंगी बाइक है और स्पोर्ट्स साइकिल्स। और बेहतरीन स्ट्रोक, गेंद हवा में, खिलाड़ी है मौजूद और ये देखिए आसान सा कैच ड्रॉप हुआ। कैचेस विन द मैचेस कहा जाता है ना कि पकड़ो कैच और जीतो क्रिकेट का मैच, ये क्रिकेट का समीकरण होता है। और इस बार कैच को ड्रॉप किया। टीम की टोटल 2 रन से आगे। टीम की टोटल पहुंचती हुई 19 रन 2 विकेट के नुकसान पर। खिलाड़ी वहां पर मौजूद थे उमेश, जिनके हाथ से कैच निकल चुका है। बिल्कुल एक अच्छे खिलाड़ी है। कभी कभी होता है ऐसा कि अपने अच्छे खिलाड़ी होते हैं, बेस्ट फील्डर होते हैं और आसान सा कैच भी ड्रॉप करते हैं। ऐसा क्रिकेट में कभी कभी हो जाता है। तो गेंदबाज फिर एक बार जीत भोईर, ये गेंद पड़ने के बाद लेग स्टंप के बाहर अंपायर का डिसीजन आता है वाइड बॉल आउटसाइड द लेग स्टंप। अंपायर डिसीजन वाइड बॉल। टीम की टोटल पहुंची है 20 के ऊपर। जीत भोईर की बात करेंगे तो जीत भोईर भी एक आक्रामक खिलाड़ी है। बिल्कुल टेनिस क्रिकेट के सबसे बेहतरीन खिलाड़ी है। जीत भोईर इज वेरी डेंजर प्लेयर इन टेनिस क्रिकेट बॉल। एक अच्छे खिलाड़ी है जिनके नाम पर भी कई सारी बाइक है और एक कार रतन स्मृति चषक की उनके नाम पर भी है। बिल्कुल जीत भोईर के नाम भी 14 बाइक है और एक 4 व्हीलर है। यानी कि जिस तरह से केतन मात्रे की हम बात करेंगे तो इस साल 15 बाइक बन चुकी है और 3 4 व्हीलर। ये अच्छी गेंद बिल्कुल पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई डॉट बॉल की समाप्ति। लक्ष्य 65 रनों का है मगर अभी तक हम बात करेंगे तो केवल 20 ही रन बने हैं। कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं। हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतना है तो आपको बल्लेबाजी अच्छी करनी होगी, क्योंकि कहा जाता है ना कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। मुकाबला जीतना है तो इस मुकाबले में जान डालनी होगी। ये अच्छी गेंद, ये देखिए बेहतरीन गेंदबाजी। जीत भोईर है, नाम में भी जीत है और उससे उनकी गेंदबाजी होती है, उनकी बल्लेबाजी होती है। 3 गेंदे डॉट पे किए लगातार। ये प्रेशर बना चुके हैं, ये दबाव बन चुके हैं न्यूजीलैंड टीम की बल्लेबाजी के ऊपर, जिनके सामने 65 रनों का लक्ष्य है। और अब तक हम बात करेंगे तो टीम की टोटल है केवल 20 रन, यानी कि जीतने के लिए अभी भी 45 रन की आवश्यकता है। यानी कि अब इस ओवर में गेंदे बच चुकी है 1, तो 13 गेंदे बची है और 45 रन की आवश्यकता। बिल्कुल यहाँ पर 2 गेंदे यानी कि 14 गेंदे बची और 45 रन। अभी भी मुकाबला बैलेंस है मैं कहूंगा। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल हल्के हाथों से क्लिक किया गेंद को और जब तक गेंद को फेंके तब तक बल्लेबाज के पास मौका था 1 रन लेने का और इस 1 रन के साथ टीम पहुंची 21 के ऊपर। इक्का दुक्का से मुकाबला नहीं जीतेंगे।
और इक्का दुक्का से कोई फर्क भी नहीं पड़ेगा मैदान के ऊपर वाकलैंड टीम को, क्योंकि कहा जाता है ना कि बिना हवा से क्या फूल खिलेंगे, जब तक बारिश ना हो। और इक्का दुक्का से नीलजे टीम क्या मुकाबला जीत पाएगी जब तक चौके छक्के ना हो। मुकाबला जीतना है तो आपको हवाई सफर करना होगा, यानी कि चौके छक्के दागने होंगे। और डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर 3, 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद नीलजे टीम की टोटल बनी है यहां पर केवल 21 रन। तो जीत के लिए अभी भी 44 रन की आवश्यकता, 12 गेंदें बची है। जबरदस्त संगीत ऐकवलं जाते शिवसेना, कारण मैदानाच्या चारी बाजूला बघा भगवमय वातावरण आहे आणि मैदानाच्या चारी बाजूला भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय। भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देवुनी राखितो आम्ही, स्वराज्याचे तख्त सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, कारण आम्ही जन्मदा फक्त आणि फक्त शिवभक्त। शिवरायांची जयंती येते मित्रांनो 19 तारखेला, तर आज बऱ्याच ठिकाणी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे। म्हणजे आमच्यासाठी कुठलाच व्हॅलेंटाईन डे नाहीये, आमच्यासाठी फक्त शिवजयंती 19 फेब्रुवारी, जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती। आणि आम्ही ती जयंती प्रत्येक गावागावामध्ये नव्हे तर प्रत्येक घराघरामध्ये साजरी करणार आहोत। जीत के लिए 44 रन की आवश्यकता, मैदान के ऊपर ये बेहतरीन गेंद थी, हल्के हाथों से गेंद को खेल दिया मिड विकेट की तरफ, कारपेट ड्राइव, जब तक गेंद को रोके फेंके, मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का। और इस 2 रन के साथ टीम आगे पहुंच चुकी है। 12 गेंदें 44 रन। पहले दिन का क्रिकेट देखे तो आगासन टीम ने 12 गेंद में 45 रन चेस किए थे। ये क्रिकेट है इस मैदान के ऊपर, यानी कि रन बनते हैं, बस बनाने वाले चाहिए। मैदान के ऊपर ये मुकाबला जीतना है तो आपको अच्छा क्रिकेट दिखाना होगा। उठाकर खेलने की कोशिश, गेंद हवा में और एक विकेट का पतंग और एक बल्लेबाज मैदान से बाहर, और नीलजे टीम को लगता हुआ और एक करारा झटका। बस झुकाने वाला चाहिए। और इस बार गेंद को खेला हवा में, और ये देखिए मोतीराम भोई तो कैच नहीं ड्रॉप करेंगे, काफी साल का एक्सपीरियंस है। और इस बार बल्लेबाज के बारी का लगातार झटके लग रहे मैदान के ऊपर, ना तो अपने बल्लेबाजी को संवार पा रही है। बयालीस रन की आवश्यकता, मैदान के ऊपर लग रहा कि थोड़ा सा दबाव बन चुका नीलजे बल्लेबाजों के ऊपर। मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है, कभी कभी जीतने वाली टीम भी हार जाती है और हारने वाली टीम भी अचानक जीत जाती है। ऐसा क्रिकेट का खेल है दोस्तों, ये अनिश्चित वाला क्रिकेट खेल है, कभी भी कुछ भी हो सकता है। 9 गेंदे 42 रन की आवश्यकता। ओ बेहतरीन डिलीवरी, केतन मात्रे की सराहना करना चाहूंगा। बेहतरीन लेंथ लाइन देखिए कितनी बढ़िया है, जैसे कि गुडलैंड के ऊपर गेंद फेंकने के बाद कभी टेक ऑफ कर रहे हैं तो कभी गेंद को नीचे रख रहे हैं। ये एक बेहतरीन गेंदबाजी है। और अब जीतने के लिए 8 गेंदें बची, 41 रन की आवश्यकता। क्रिकेट में 6 गेंद 36 रन चेस हुए, और क्रिकेट में 6 गेंद 36 की आवश्यकता थी, 5 गेंद में चेस हुए। ये क्रिकेट का बिल्कुल इतिहास है। 6 गेंद में 43 रन भी चेस हुए। ये क्रिकेट खेल है दोस्तों। तो 8 गेंद में 41 रन क्यों ना बन सकते हैं, बस बनाने वाला चाहिए। गेंदबाज तैयार, फिर एक बार
बिल्कुल यहाँ पर गेंद को हवा में खेला है और ये कैच को लपका और एक विकेट को चलते बनाया, क्योंकि अब जीतने के लिए 7 गेंद में 41 रन की आवश्यकता है। तो जीतने के लिए 7 गेंदें बची, 41 रन की आवश्यकता। अब थोड़ा सा दबाव बन चुका है, क्योंकि जीतना थोड़ा सा कठिन बनेगा इस मैदान के ऊपर। और बेहतरीन गेंद बिल्कुल यहाँ पर सामने की तरफ खेला और इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल बनी है इस समय 25 रन। तो आखिरी ओवर में जीतने के लिए चाहिए 40 रन। तो बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स में सम्मान होगा और जुड़ जाएंगे हमारे साथ प्रसाद जी परब सर। थँक्यू योगेश. आपण इथे सन्मान करणार आहोत. या षटकांतर आपण सन्मान करणार आहोत. योगेश आपण प्लीज कंटिन्यू करायचं आहे. थँक्यू. तो आखिरी ओवर बचा है, जीतने के लिए 40 रन की आवश्यकता। दोस्तों ये मुकाबला कहीं तो एक तरफा होने की संभावना है, क्योंकि अब 6 गेंद 6 छक्के भी लगेंगे तो भी ये मुकाबला नहीं जीत पाएंगे। एक आध चमत्कार होगा तो यहाँ पर ये मुकाबला बच सकता है। और कहते हैं ना कि चमत्कार है वहां नमस्कार है। चमत्कार बहुत कम जगह पे होते हैं, मगर देखना होगा, क्योंकि वाकलैंड जैसी ताकतवर टीम है, वो तो गलती नहीं कर पाएंगे। 6 गेंदे 40 रन की आवश्यकता। नीलजेट टीम के सामने 65 रनों का लक्ष्य था और इस लक्ष्य को अब पीछा करती हुई टीम लड़खड़ाई और पूरी तरह से उनकी बल्लेबाजी दबाव में दिखाई दी। नतीजा मुकाबला एक तरफा। यू आर द वॉचिंग वन साइड मैच। ये मुकाबला दोस्तों एक तरफा हो चुका है मैदान के ऊपर, क्योंकि अब 5 गेंदें बची है, 39 रन की आवश्यकता। कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि अगला मुकाबला होगा बिग फाइट स्वरा 11 मात्रेपाड़ा और गावदेवी खाड़ी, यानी कि इस साल की सबसे दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने होंगे। 2 शेर इसी मैदान के ऊपर आएंगे। अगले मुकाबले में मुकाबला बिग फाइट होगा। जीत के लिए लक्ष्य रखा इस मैदान के ऊपर 65 का, मगर बल्लेबाजी ना तो अच्छी हो पाई। एक भी बल्लेबाज टिक कर नहीं खेला, एक भी बल्लेबाज ने अच्छी पारी नहीं खेली और नतीजा यही बना। क्योंकि जब हम कहते हैं ना कि जब बड़े रनों का लक्ष्य होता है, लक्ष्य बड़ा होता है, तो आपकी पार्टनरशिप, जो मेन पहला विकेट के लिए जो पार्टनरशिप होती है वो बेहतरीन होनी चाहिए। और पार्टनरशिप बनने नहीं दिया इन गेंदबाजों ने। ये देखिए कितनी बड़ी गेंद, बहुत फ्लाइट दिया था गेंद को और बिल्कुल फ्लाई किया गेंद को हवा में। अंपायर का नो बॉल का इशारा। और इस समय वो भी जान रहे कि मुकाबला एक तरफा हो चुका है, मगर ऐसी गलती होती है तो कभी कभी कुछ भी हो सकता है। ये क्रिकेट का खेल है, मगर इस समय बेहतरीन गेंदबाजी, आखिरी ओवर गेंदबाजी फेंक रहे हैं गेंदबाज अविनाश, जो इस साल बहुत फॉर्म में है। उनकी बल्लेबाजी, उनकी गेंदबाजी, क्योंकि जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे थे, हर मैदान के ऊपर उनका तहलका मचा चुका है। क्योंकि वाकलैंड टीम में ऐसे खिलाड़ी है। और इस बार हल्के तो से क्लिक किया, केवल औपचारिकता इस मैदान के ऊपर, क्योंकि ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा होता हुआ। रणवीर 11 वाकलैंड टीम जिनके पक्ष में ये मुकाबला झुकता हुआ, मुकाबला तो एक तरफा होता हुआ, क्योंकि अब बची हुई केवल 3 गेंदें हैं। 2 गेंदें हैं शेष, बिल्कुल आखिरी ओवर की। बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। इस मुकाबले की हवा निकल चुकी है, क्योंकि यह मुकाबला पूरी तरह से वाकलैंड टीम के पक्ष में झुक चुका है। जीत अब वाकलैंड टीम की दरवाजे पर दस्तक दे रही है, तो हार की कगार पर खड़ी है जय हनुमान नीलजे टीम। इस बार मुकाबला फिनिश हुआ, मुकाबला जीते मैदान के ऊपर रणवीर 11 वाकलैंड टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक नीलजे टीम। बिल्कुल इस मुकाबले को गंवाना पड़ा और हम सीधे जाएंगे हमारे कमेंट्री